हाय, मी आहे सायली आणि कॉलेजमधून येऊन झाल्याच्या नंतर आज आम्ही जात आहोत गणपती बघायला. लांज्यामधूनच जवळ आहे कुवे या गावात आणि तिथे खूप छान सुबक अशा मूर्त्या आहेत गणपती बाप्पाच्या. इथे एक वैशिष्ट्य असं आहे की इथं अजिबात पी.ओ.पीच्या मूर्त्या नाहीत. इथं फक्त शाडू मातीच्या मूर्त्या आहेत आणि हे खूप खूप सुंदर गोष्ट आहे आणि मला ते खूप जास्त आवडलं. आणि इथं आला तर तुम्हाला मूर्तीचं प्रत्येकाचे रूप वेगवेगळे असले तरी त्या मूर्तीची जी कलाकृती आहे आणि जे कलाकाम आहे ते खूप खूप सुंदर आहे. तुम्ही नक्की इथं येऊन बघा. आणि प्रत्येक मूर्त्या एवढ्या छान आहेत. जरी प्रत्येक मूर्ती वेगवेगळ्या असल्या तरी जे भाविक आहेत, जे काही भक्त आहेत गणपती बाप्पाचे, त्यांच्या मनामध्ये जी भावना आहे ती सगळ्यांची एकच आहे. आणि खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत इथे. खूप मन प्रसन्न झालं. आणि आता रंगकामाचं काम सुरू आहे, तर प्रत्येक गणपतीला रंगकाम चालू होतं. इथे खूप सारे गणपतीला रंगवायला आलेले. आणि शेवटचं काम म्हणजे गणपतीचे डोळे, की ज्यामुळे खूप सुबक वाटतं ते बघितल्यावर. आणि त्यानंतरला आम्ही तिथंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं पाया पडलो. आणि त्यानंतरला आम्हाला जायचं होतं, तिथे एक पांढरा चाफा होता. तर पांढरा चाफा होता तिथं त्या काकींकडेच असे 2 पोपट होते आणि ते पोपट खूप छान खेळत होते आणि छान वाटलं त्यांना बघितल्यावर. आणि तिथून मग गेल्याच्या नंतरला आम्ही ती फांदी घेतली आणि मग फांदी घेतल्याच्या नंतरला आम्हाला ते पाणी ओढायचं एक हे दिसलं, जे आमच्याकडे नाही, पण ते जरा युनिक वाटलं कारण ते पूर्वीच्या काळी जास्त करून यूज करायचं. तर सो मला ते युनिक वाटलं. आणि त्यानंतरला मग आम्ही घरी यायला निघालो. आणि बाप्पाच्या मूर्ती बघून तर मन प्रसन्न झालेलंच आणि निसर्ग एवढा छान झालेला होता श्रावणातला. तर मग हे सगळं करून आम्ही फांदी घेऊन मग घरी यायला निघालो. तर असा काही आजचा दिवस होता. आणि सॉरी, मी खूप लेट शॉर्ट व्हिडिओ टाकते, सो यासाठी खूप खूप सॉरी. आणि नेक्स्ट व्लॉग लवकरच येईल. सो सगळ्यांनी काळजी घ्या आणि असाच निसर्गाचा आनंद घेत राहा. आणि गणपती बाप्पा मोरया. बाय बाय.